काय सांगाल आपण आज दादा काय सांगणार देवाभाऊंची मुख्यमंत्री झाल्यानंतर ही डीपीडीसीची पहिली बैठक आहे. अनेक डीपीडीसीचे मुद्दे पडले जे जनतेच्या विरोधात म्हणजे हिताची नसल्याचं जे बघायला पाहायला मिळतं. तार चोरी असो काही पैसे लुबाडलेले असो नेमकं काय प्रकरण आहे? बघा एकंदरीत आज सेकंड इनिंगची ही आमची आणि या नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतरची पहिली ही जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. जिल्हा नियोजन समितीचा जो अहवाल सादर केला एकंदरीत राज्याच्या ज्या नियोजन समितींचं कामकाज आहे मग ते आय पास प्रणाली असेल, कामांना प्रशासकीय मान्यता, वर्क ऑर्डर, त्याचे ज्याला म्हणतो की युटिलायझेशन सर्टिफिकेट, थर्ड पार्टी ऑडिट्सपासून जे काही करायची प्रक्रिया होती, जिल्हाधिकाऱ्यांनी जी आकडेवारी दिली, जो निधी खर्चित झाला तो माझ्या मते राज्यातल्या पहिल्या 2 ते 5 नंबर पहिल्या 5मध्ये जळगाव जिल्हा असेल असं त्यांनी मांडलं गेलं. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा एक अभिनंदनाचा ठरावही केला. यासोबत ठराव करत असताना निश्चित काही जबाबदाऱ्या, काही कर्तव्ये आमची आणि लोकांची ज्या रोजच्या समस्या त्यात MSCBच्या तारा चोरी जाणे प्रकरण असेल, MSCBच्या बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांकडनं पैसे वसुलीचा प्रकार असेल, अपंग युनिट, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवेतले काही कर्मचारी यांच्या नोकर भरतीचे मोठे स्कॅम जिल्ह्यामध्ये काही लोकांनी केल्याचं निदर्शनास आलं आहे. ते देखील आज सांगितलं. अशा काही लोकांकडनं नोकर भरतीसाठी जर आपल्याकडनं पैसे वसुली झाले असतील त्यांनी जिल्हाधिकारी आणि SP यांच्याशी संपर्क साधावा. त्या लोकांचे सर्व पैसे गुन्हे दाखल करून काढून देण्यासाठी पोलीस प्रशासन मदत करणार आहे.